द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने केलेला पहलगामचा तो भ्याड हल्ला आणि त्यानंतर देशात उसळलेली संतापाची लाट आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा बदला घेणार अशी केलेली गर्जना, त्यानंतर भारताने घेतलेले ते 15 निर्णय ज्यानं पाकिस्तानची झालेली कोंडी आणि त्यानंतर 7 मेच्या मध्यरात्री भारतानं पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर केलेला अचूक हल्ला, सारं काही प्लॅन करून केलेलं. भारताच्या नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीने केलेली संयुक्त कारवाई आणि त्यानं पाकिस्तानच्या त्या दहशतवादी तळांचा घेतलेला अचूक वेध, भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनं अवघा देश नाही तर जगानं भारताचं केलेलं कौतुक, या साऱ्या गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिल्या. मात्र पहलगाम हल्ल्याच्या नंतर गेले 15 दिवस भारतानं पाकिस्तानची कशी कोंडी केली याचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ रिसर्च करून बनवला गेला आहे, त्यामुळे कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. कृपया घेऊन टाक, या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. स्कॅल्प मिसाईलने भारतानं 7 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला आणि हे हल्ले इतके अचूक होते की फक्त दहशतवादी तळांना भारताकडून लक्ष केलं गेलं. इतर ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांना दुखापत होऊ नये याची भारतानं घेतलेली काळजी आणि ज्या अचूकतेने भारतानं हल्ले केले त्याची दखल जगानं घेतली. म्हणजे निरपराधांना इजा न करता भारतानं दहशतवादाचा बिमोड केलाय. हे करतानाच पाकिस्तान कोणतीही कुरापत करणार नाही याची काळजी सुद्धा भारताने घेतली. ही झाली बातमी. मात्र बातमीच्या मागची बातमी काय, तर गेल्या 15 दिवसात भारतानं पाकिस्तानची कोणकोणत्या बाबतीत कोंडी केली. सगळ्यात पहिला निर्णय म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दिलेली सिंधू कराराला स्थगिती. भारतानं ही स्थगिती देताना पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं असं म्हटलं तरी सुद्धा खोटं ठरणार नाही. यानं झालं असं की पाकिस्तानची 17 कोटी जनता या पाण्यावरती अवलंबून आहे. तो भाग संपूर्णपणे दुष्काळाच्या छायेत लोटला गेला. पाकिस्ताननं या मुद्द्यावरती जगाची मदत मागितली. हे म्हणजे पाकिस्तानला युद्धासाठी भाग पाडण्यासारखं आहे असं त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते. मात्र भारताच्या मुत्सद्दीपणापुढे पाकिस्तानला गुडघे टेकणं भाग पडलं. दुसरा निर्णय, भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी निर्णय किंवा करार रद्द केले. याने काय झालं की पाकिस्तानचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. त्याच वेळेस भारतानं पाकिस्तानला दिलं जाणारं चिनाब नदीचं पाणी सुद्धा थांबवलं. याचा पाकिस्तानला असा फटका बसला की पाकिस्तानच्या जवळपास सगळ्या नद्या कोरड्या ठाक पडल्या. तिसरा निर्णय, चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, त्यामुळे तो पाकिस्तानला पाठिंबा देणार हे भारताला माहीत होतं. झालं सुद्धा तसंच. चीननं पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानला पाठिंबा देऊ केला. मात्र त्याच वेळेस भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची कोंडी केल्यावरती इतर राष्ट्रांनी चीनवरती आक्षेप घेतला आणि त्यानं चीननं मौन बाळगणं पसंत केलं. पाकिस्तानचा सगळ्यात मोठा मित्र भारताने अशा प्रकारे शांत केला. चौथा निर्णय म्हणजे इतिहासात पहिल्यांदा भारतानं पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद केली. त्याशिवाय पाकिस्तानातनं भारतात येणाऱ्या आयातीवरती सुद्धा बंदी घालण्यात आली. पाकिस्तानातनं भारतात टरबूज, मीठ, ड्रायफ्रुट्स, चुना, दगड, सिमेंट अशा वस्तू येत होत्या, ज्यावर भारतानं बंदी घालत पुन्हा एकदा आर्थिक बाबतीत पाकिस्तानला नामोहरम केलं. पाचवा निर्णय, पाकिस्तानच्या जलवाहतुकीवरती भारतानं बंदी घातली. भारतीय हद्दीतनं बांगलादेशला जाणाऱ्या सगळ्या मालवाहू बोटी भारतानं बंद केल्या आणि यानं पाकिस्तान बिथरला आणि दोन्ही देशांमधला तणाव आणखीन वाढला. त्यात भारतानं पाकिस्तानच्या सर्व कर्मचाऱ्यांना देशातनं बाहेर निघून जाण्याचं फरमान काढलं. सहावा निर्णय, पाण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान भारताला कोंडीत पकडण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत होता. मग भारतानं झेलम नदीचं पाणी पाकिस्तानात सोडलं खरं, मात्र त्याचा पाकिस्तानलाच फटका बसला आणि पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद इथं पूरस्थिती निर्माण झाली. सातवा निर्णय, भारतानं नवी दिल्लीत सगळ्या देशांच्या राजदूतांना बोलवून पहलगाम हल्ल्याची त्यांना इत्यंभूत म्हणजेच डिटेल्ड माहिती दिली. यामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष हात कसा आहे हे त्या राजदूतांना पुराव्यासहित पटवून दिलं. सर्वच डिबेट शोमध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तानला याच मुद्द्यावरती उघडं पाडलं. आठवा निर्णय, भारताच्या मुत्सद्देगिरीची अत्यंत महत्त्वाची बाब ठरली ते म्हणजे आता भारत पाकिस्तानवरती हल्ला करणार अशी भीती भारतानं पाकिस्तानला गेले 14 दिवस दाखवली, ज्यानं पाकिस्तानात आर्थिक अस्थैर्याचं वातावरण निर्माण झालं आणि पाकिस्तानचं कराची स्टॉक मार्केट झटक्यात कोसळलं. नववा निर्णय, भारतानं शपथ घेतली होती की कोणत्याही स्थितीत पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे भारतानं 15व्या दिवशी पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवरती इतका सुपर स्ट्राईक केला की त्याचा जगाला हेवा वाटला. म्हणजे कोणत्याही स्थितीत भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष केलं नाही तर दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 10वा निर्णय, पंतप्रधान मोदींनी त्यांचे क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँडचे दौरे रद्द केले. कोणत्याही प्रकारे पाकिस्तान आपण निष्पाप असल्याच्या कांगाव्याला जगासमोर ठेवणार नाही याची काळजी पंतप्रधानांनी घेतली. 11वा निर्णय, पाकिस्तानवर हा हल्ला करण्याआधी भारतानं पाकिस्तानला सुद्धा चकवलं.
देशात सगळीकडे मॉक ड्रिल केलं जाईल अशी घोषणा हल्ल्याच्या 1 दिवस आधी केली गेली. मॉक ड्रिल 1971 नंतर पहिल्यांदाच देशात केलं जाणार असल्याच्या बातम्यांनी पाकिस्तानला अंधारात ठेवलं गेलं. म्हणजे भारत अजूनही युद्धाची तयारी करतोय असं पाकिस्तानला भासवलं गेलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री 2च्या सुमारास भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला. मसूद अझहरच्या 10 नातेवाईकांना ठार केलं गेलं आणि एकंदरीत 90 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना या हल्ल्यात ठार केलं गेलं. भारतानं पाकिस्तानच्या बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद इथल्या दहशतवादी तळांवरती हल्ले केले. ती 9 ठिकाणं जी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन अशा दहशतवादी संघटनांची होती. 12वा निर्णय म्हणजे भारतानं हा हल्ला करताना पाकिस्तानने लष्कराची सुद्धा काळजी घेतली आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा हल्ला भारताने केला नाही. आता मात्र पाकिस्तान हे युद्ध आहे आणि ह्याचा आम्ही मुंहतोड जवाब देणार असं सांगतंय, पण त्यांच्या रणगाड्यात जेमतेम 3 दिवस पुरेल इतकं पेट्रोल आहे हे सुद्धा पाकिस्तानला लक्षात घ्यावं लागेल. 13वा निर्णय म्हणजे भारताची ही रणनीती, हे ऑपरेशन राबवताना त्याचं ठेवलेलं नाव ऑपरेशन सिंदूर. 14वा निर्णय म्हणजे भारतीय लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांनी भारताच्या हल्ल्याबाबत केलेली स्पष्ट केलेली भूमिका, म्हणजे कशा पद्धतीने ही 9 ठिकाणं जिथं दहशतवादी कारवायांचं ट्रेनिंग घेतलं जात होतं आणि त्याचा भारतावरती हल्ला करण्यासाठी कसा उपयोग होत होता, कशा प्रकारे अजमल आमिर कसाबला ट्रेनिंग दिलं गेलं, जैश असो किंवा लष्कर असो किंवा हिजबुल त्यांच्या दहशतवाद्यांना कशा प्रकारे तिथं पोचलं जात होतं हे कुरेशी यांनी जगासमोर ठेवलं. दहशतवादी तळांचा घेतलेला अचूक वेध, या साऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं? 15वा निर्णय मी तुमच्यावरती सोडणार आहे. भारतानं घेतलेलं पाऊल योग्य आहे आणि त्यापुढे जाऊन काय करावं असं तुम्हाला वाटतं? ज्या महिलांना त्यांच्या डोळ्यासमोर विधवा करण्यात आलं त्यांना या कारवाईनं न्याय मिळाला का? भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.